तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये. खूप दिवसांनी आज व्लॉग करतोय. जरा काही कामास्तव मी जरा बाहेर होतो. यश पण जरा कामात होता, त्यामुळे कोणीच व्लॉग केला नाही. आज परत व्लॉग सुरू केलाय आज. पण आज आपण घरी नाही आहोत, हॉस्टेलला राहायला आलोय. कसं ते अभ्यास पण होत नाही ट्रॅव्हलिंगमुळे जरा. तर आजपासून आपण हॉस्टेलला राहणार आहोत. तर सगळे आता आवराआवर चालू आहे. पाहू शकता इथे हे जरा आमचं प्रोटीन वगैरे जिमचं सगळं सामान आहे. हे तुम्ही पॉज करून बघू शकता. फिश ऑइल वगैरे हे काय 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 आहे. या गोळ्या आहेत, जरा या माझ्या आहेत, ह्या बोंबलेच्या आहेत. पाहू शकता कपडे वगैरे आहेत. हे सगळं आवरायचं आहे. इथे बॅग जरा यस्तवस्त झालेली आहे. आईला हे काय पोरं काय करतील मी करतील. ठेवली आहे. इकडे पाहू शकता कबाट परवापेक्षा खूप व्यवस्थित आहे. वरचा जरा भाग व्यवस्थित नाही आहे. खाली तसं नीट करतोय. इकडे एक पिशवी बॅगेची झाली आहे. ही जिम साठी बॅग आहे. त्यात बुट आहेत, पुस्तकं वगैरे. हे थोडं खाण्यापिण्याचं सामान, डव वगैरे, शॅम्पू वगैरे, हे सगळं असंच. चार्जर वगैरे, डबा वगैरे सगळं आहे. आणि हा बघा हा लपवायचा प्रयत्न करत होता. हा सदाशिव गावस, हा गवळचा आहे. हा आपल्या ब्लॉग मध्ये येण्यापासून घाबरतोय. तर तुम्हाला ब्लूटूथची नको खेळूस. तर आता तुम्हाला आम्ही दाखवतो आमची जेवण. या ह्याने बनवला नाही, ह्याने बनवला नाही. सॉरी, माझं चुकलं. मी जरा भात म्हणजे धुवून वगैरे दिलं, बाकी जास्त काय नाही केलं. हे किचन रूम आहे आमची. आता तुम्हाला आमची डाळ दाखवतो. डाळ आणि भात आज साधं जेवण आहे. जरा डाळीची चमचा द्याल का इथे शेप. ही डाळ पाहू शकता. हे डाळ कमी पाणी जास्त वाटतंय, पण आम्ही हॉस्टेलची पोरं आहोत त्यामुळे आम्हाला खावं लागणार आहे. हे पाहू शकता डाळ जरा पाण्यात आलेली आहे. राईस बघता येईल शेप. राईस आपण तुमच्यासाठी खास जेवायच्या अगोदर उघडतोय. आवाज येत आहे, जरा भीती वाटते. जिरा राईस नाही, पण भात चांगला झालाय. मग आपण चेक करूया. बघा, मऊ मऊ लुसलुशीत एकदम फळफळीत. उद्यासाठी पण हाच आहे आम्हाला, दुपारसाठी. रात्री आम्ही फ्रेश भात वगैरे बनवणार. आता स्टॉक एवढासाच आहे. आज जरा खरेदी केली, तेल वगैरे, अजून काय काय आम्ही सामान आणलंय वगैरे वगैरे आणलंय. बाकी पाहू शकता इथे पाणी पिणी. तर आता आपण हे सगळं सामान आता आपण नीट व्यवस्थित आत ठेवलं आहोत. हे पाहू शकता. प्रोटीन वगैरेची सक्त गरज असते, कारण की आमचं काम पण तसंच हटके असतं. पैसे नाही हो, प्रोटीन वगैरे साठी एवढे पैसे नाही जमा झालेत अजून. स्पॉन्सरशिप झाली तर होऊ शकतात. हे पाहू शकता, हे आमचं सध्याचं प्रोटीन आहे. ते नाही, हा सध्या ओट्स वगैरे खायला लागतंय. हे पण महाग आहे, पण नॉट स्पॉन्सर. 500 वाला असलं तरी पण ते महाग आहे. पैसे कमवायला खूप मेहनत लागते. महिनाभर पण पुरत नाही ते पण. मराठी वगैरे तुला दाखवतो ना, थोड्याने लिंक टाकतो ना. हो, हे खूप महाग आहे आणि पुरत पण नाही. नॉट फॉर स्पॉन्सर. हा कुठलाही प्रोडक्ट स्पॉन्सर नाही आहे. अजूनपर्यंत स्पॉन्सरच आम्हाला भेटली नाहीत. तुम्हाला दाखवतो काय काय आहे. हे आहे क्रेटीन, मोनोहायड्रेटचं क्रेटीन आहे. ह्याचीच किंमत जवळपास 1500 असेल. हा, ही पाहू शकता कुठे गेली किंमत. 1500 आहे. हे पाहू शकता. हे क्रेटीन हे आहे. गोळी आहे, कुठे गेल्याचं नाव. हा, HK विटॅमिन्स. ही झोप पूर्ण होण्यासाठी. माझी झोप खूप कमी आहे, मला झोप लागत नाही जास्त, त्यासाठी ही गोळी आहे. झोप आणि ह्याला पण झोप पूर्ण होण्यासाठी. आणि हाडं विडं आपली चांगली मजबूत होतात. आणि त्यानंतर हे मसलब्लेजचं फिश ऑइल हे पाहू शकता.
बॉडी रिकव्हरीसाठी आहे, हे खूप चांगलं आहे. ह्याची किंमत जवळपास 949 रुपीज आहे, 949 रुपये. त्यानंतर ह्या इव्हिऑन असतं, ह्या चांगल्या असतात. शरीरावर पिंपल्स वगैरे येतात ना, त्यासाठी हे खूप चांगलं असतं. विटॅमिन ईच्या गोळ्या असतात. परत ही एक असते विटॅमिन सीची टॅबलेट, लिम्सी 500, ही पण एक चांगली असते गोळी. बाकी हा स्टॉक आहे आमचा. तर मित्रांनो, आता आपण थोड्या वेळात जेवणार आहोत. आता वाजून गेले 9:15च्या आसपास झाले आहे. हॉस्टेलला आम्ही आता 3घच राहतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे हॉस्टेल तुम्ही पाहू शकता, खूप लांब सडक आणि जरा भीतीदायक पण वाटतं. तर त्यामुळे आम्ही सरांशी बोलून दुसरं म्हणजे आमच्या इथे अजून एक हॉस्टेल आहे, ते चालू करणार आहोत. उद्या किंवा परवापासून तिथे आम्ही शिफ्टिंग करू. तर तिकडचे पण ब्लॉग दिसतील आणि रेग्युलर आता ब्लॉग टाकण्याची प्रयत्न करेन मी, कारण की कॉलेजच्या ह्याच्यामुळे जमत नाही जरा, पण रेग्युलर टाकायचा प्रयत्न करीन नक्की. बाकी थंडी खूप पडली. बाकी आता आपण भेटूया थोड्या वेळात जेवताना. पाहू शकता इथे बाकी सगळ्या ठिकाणी अंधार आहे पूर्ण. फोनची टॉर्च चालू आहे म्हणून तुम्हाला एवढा उजेड दिसतोय, पण इथे पूर्ण अंधार असतो. रात्रीची लाईटी कमी आहेत जरा हॉस्टेलला, पण ते नवीन हॉस्टेल आहे तिथे उजेडच उजेड आहे. ब्लॉगिंगसाठी पण चांगलं होईल आपल्याला आणि सगळ्यासाठी. तर आपण आपल्याला थोड्या वेळाने भेटूया, जेवताना भेटूया आता आपण. तर हे सगळे चाललेत बाहेर. तर मित्रांनो, जेवायला वेळ आहे अजून. जरा जेवण जास्तच गरम आहे, त्यामुळे जरा थंड व्हायला वाट बघतोय, थंड व्हायची. तोपर्यंत जरा आपण वॉकिंग करायला निघालोय आम्ही तिघं पण. कॉलेजच्याच एरियात, कॉलेजच्या बाहेर जायला आम्हाला परमिशन नाही आहे, त्यामुळे हे दोघं चप्पल घालून चाललेत, मला बिन चप्पलेचं चालवत आहेत. अचानक बाहेर आलेलो आणि यांनी निघायला लावलं. ते बोलले चला एक राऊंड मारून येऊया. तर इकडे फटाके कसले तरी फुटत आहेत, नीट एकदम कॅमेऱ्यात येत नाही. कसले फोडतायत काय माहिती. 31 तारीख तर उद्या आहे काय असेल. तर तिकडे पाहू शकता शेकोटी, आमच्या इकडची वॉचमॅन काका आहेत. वॉचमॅन काका शेकोटीला बसलेले आहेत. हा पण फोन कोणला केलाय बा? घरी केलाय. मला पण करायचा आहे घरी फोन, नाही तर मला घरातले आता मारतील. घरात फोन नाही केलाय मी, पण हा पण घरात फोन केला नाही. घरच्यांशी बोलतोय, पप्पांशी. मला पण घरात फोन केला पाहिजे. तर हे पाहू शकता, हे बघा, हे कॉलेज आहे आमचं, कृषी तंत्र विद्यालय लांजा. पाहू शकता, ही मेन आहे एंट्रन्स. हा एक एरिया आहे, हे पाहू शकता. हा आमची नोटीस बोर्ड आहे. इथे सगळे जरा असे बॅनर वगैरे लावले, सगळ्याची माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा, मी दाखवीन सगळं. ही आणि त्यापुढे आलो की इथे कॉलेज एरिया आहे. इथे आम्ही बसतो. इथे सेकंड इयरची असतात, इथे ही रूम आहे, इथे फर्स्ट इयर असतात. आणि हे ऑफिस आहे आमचं. हे प्रिन्सिपल रूम आहे. इथे प्रिन्सिपलचं नाव तुम्ही वाचू शकता, चव्हाण सर आहे. आणि इथे आपले लिपिक वगैरे म्हणजेच क्लार्क, ज्युनियर क्लार्क वगैरे. इकडे सरांची रूम आहे ही. आणि इथे फर्स्ट इयरचेच मुलं असतात. आणि इथून पुढे गेलं की इथे जरा सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे पाण्याचा कूलर आहे. आणि ही आहे स्टोर ब्लॉक, म्हणजे इथे सगळी स्टोर रूमची. आणि इथे टॉयलेट आहे, लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट. इथून बाहेर आलो की हा आजूबाजूचा परिसर दिसत नाही लाईटीमुळे. पण आता आपण इथे शेकोटीला आलो आहोत, पाहू शकता. हसतोय हा आपल्या ब्लॉगिंग वर.
हे आपले वॉचमॅन काका आहेत, दादाच म्हणायचं. आता आपण भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता आपण जेवायला बसलो आहोत. जेवणात मेनू पाहू शकता, साधाच आहे, भात आणि डाळ. भात मऊ मऊ झाला आणि डाळ खूप पातळ झाली. उद्यासाठी आहे म्हणून हा पाहू शकता गोव्यातला आहे हा खातोय आणि बोबले तिकडे खातोय. तो जरा वेगळ्या ताटात खातोय म्हणून तो दाखवत नाही, कारण की जरा आमच्याकडे ताटाची शॉर्टेज पडली. ताट खूप कमी पडले. मला ताट नव्हतं, मी ताटात खातो, मला ताटाशिवाय जमत नव्हतं म्हणून बिचारा तुम्ही पाहू शकता आठवत खातोय म्हणून. पण चालणारच, हॉस्टेलला राहतो आम्ही. उद्यापासून आम्ही पद्धतशीर जेवण पण असणार आणि सर्व काही पद्धतशीर असेल. आपण आता तर उद्या आमची पार्टी आहे असं बोलतायत गुप्त सूत्रांमध्ये. हे पाहू शकता, खास माझ्यासाठी टोमॅट करतोय. कसं वाटतंय तुला? तर भेटूया आपण थोड्या वेळा. 2 शब्द सांगा. तर मित्रांनो आता जेवण वगैरे सगळं झालंय, सर्व मांडी वगैरे झाकून वगैरे सगळी ठेवली आहेत. तर आता आपण शतपावलीसाठी आलो आहोत. शतपावली करणार थोडा वेळ, 5 ते 10 मिनिटं, आणि जाऊन मस्तपैकी झोपणार, कारण की सकाळी लवकर उठून कॉलेजला पण जायचं आहे. आता वाजले किती रे? आता वाजले किती? 10 वाजले आहेत, बरोबर 10 वाजलेत. आता आम्ही इकडे जरा शिकुटीवर बसणार आणि 5 ते 10 मिनिटांनी शतपावली करून रूमवर जाऊन झोपणार. तर आता आपण तुम्हाला ब्लॉगची एंड करूया. आता खूप मोठा ब्लॉग झाला आहे. उद्यापासून डेली ब्लॉग टाकण्याची प्रयत्न करीन. सपोर्ट ठेवा तुम्ही पण. तोपर्यंत भेटूया. चला, शुभरात्री मित्रांनो. बाय बाय.